श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 84वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायण वाचत अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 84वा सर्ग वाचूया. त्या दोघात अशा प्रकारे संभाषण चाललेच होते. इतक्यात महर्षी दुर्वास राजद्वारी येऊन पोहोचले. ते श्री रामचंद्रांना भेटू इच्छित होते. त्या मुनिश्रेष्ठांनी सुमित्रा कुमार लक्ष्मणापाशी जाऊन सांगितले की तू सत्वर माझी श्री रामचंद्रांशी गाठ घालून दे. त्यांची भेट होत नसल्यामुळं माझं काम अडलं आहे. मुनींचे हे म्हणणे ऐकून शत्रुवीरांचा संहार करणाऱ्या लक्ष्मणाने त्या महात्म्याला प्रणाम केला आणि तो म्हणाला, भगवान सांगा तुमचं कोणतं काम आहे, कोणत्या अर्थानं ते पूर्ण व्हायला हवं सांगा, मी तुमची काय सेवा करू. ब्रह्मन यावेळी श्री रघुनाथ दुसऱ्या कामात गुंतलेले आहेत, तेव्हा 2 घटकांपर्यंत त्यांची वाट पहा. हे ऐकून मुनिश्रेष्ठ दुर्वास रागाने वेडेपिसे झाले आणि लक्ष्मणाकडे असे पाहू लागले की जणू आपल्या नेत्राग्नीने त्याला भस्म करून टाकतील. त्याबरोबरच ते त्याला म्हणाले, सुमित्रा कुमारा, याच क्षणी श्रीरामांना माझ्या आगमनाची सूचना दे. जर आत्ताच्या आत्ता माझ्या आगमनाची वार्ता तू त्यांना सांगितली नाहीस तर मी हे राज्य, नगर, तू, श्रीराम, भरत आणि तुम्हा सर्वांची संतती या साऱ्यांना शाप देईन. मी पुन्हा हा क्रोध आपल्या हृदयात कोंडून ठेवू शकणार नाही, माझ्या रागाला आवर घालू शकणार नाही. त्या महात्म्याचे हे घोर वचन ऐकून लक्ष्मणाने त्यांच्या वाणीतून जो निश्चय प्रगट होत होता त्यावर मनोमन विचार केला. एकट्या माझाच मृत्यू व्हावा हे ठीक, परंतु सर्वांचा विनाश होता कामा नये असा निश्चय आपल्या बुद्धीद्वारे करून लक्ष्मणाने श्री रघुनाथांना दुर्वासांच्या आगमनाची वार्ता दिली. लक्ष्मणाचे म्हणणे ऐकून राजा श्रीरामांनी काळाला निरोप दिला आणि त्वरित बाहेर येऊन ते अत्रिपुत्र दुर्वासांना भेटले. आपल्या तेजाने ज्वलंत दिसणाऱ्या महात्मा दुर्वासांना प्रणाम करून श्री रघुनाथ हात जोडून म्हणाले, महर्षे माझ्यासाठी काय आज्ञा आहे. श्री रघुनाथांचा तो प्रश्न ऐकून प्रभावशाली मुनिवर दुर्वास म्हणाले, धर्मवत्सला ऐक. निष्पाप रघुनंदना, मी 1000 वर्षांपर्यंत उपवास केला. आज माझ्या त्या व्रताच्या समाप्तीचा दिवस आहे, म्हणून यावेळी तुमच्याकडं जे काही भोजन तयार असेल ते मी ग्रहण करू इच्छितो. हे ऐकून राजा श्री रघुनाथ मनोमन मोठे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या मुनिश्रेष्ठांना तयार भोजन वाढले. ते अमृतोपम अन्न ग्रहण करून दुर्वास मुनी तृप्त झाले आणि श्री रघुनाथांना धन्यवाद देऊन आपल्या आश्रमाकडे निघून गेले. मुनिवर दुर्वास आपल्या आश्रमाकडे निघून गेल्यावर लक्ष्मणाचे वडील बंधू श्रीराम काळाच्या वचनांचे स्मरण करून दुःखी झाले. भयंकर भावी भ्रातृवियोगाचे दृश्य दृष्टीपथात आणणाऱ्या काळाच्या त्या वचनावर विचार करून श्रीरामांच्या मनाला मोठे दुःख झाले. त्यांचे मुख खाली झुकले आणि ते काही बोलू शकले नाहीत. त्यानंतर काळाच्या वचनांवर बुद्धिपूर्वक विचार करून महायशस्वी श्री रघुनाथ या निर्णयाप्रत पोहोचले की आता हे सारं काहीही अस्तित्वातच असणार नाही असा विचार करून ते मूक झाले. श्री रामचंद्र राहुग्रस्त चंद्रासारखे दीन झाले होते. त्यांना मस्तक झुकवून खेद करताना पाहून लक्ष्मण मोठ्या आनंदाने मधुर वाणीने म्हणाला, महाबाहो तुम्ही माझ्यासाठी त्रस्त होऊ नका.
कारण पूर्वजन्मीच्या कर्मांनी बांधलेली काळाची गती अशीच आहे. सौम्या, तुम्ही निश्चिंत होऊन माझा वध करा आणि असं करून तुमच्या प्रतिज्ञेचं पालन करा. ककुस्था, प्रतिज्ञा भंग करणारी माणसं नरकात पडतात. महाराज, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल आणि जर तुम्ही मला कृपापात्र समजत असाल तर निशंकपणानं मला प्राणदंड द्या. रघुनंदना, तुम्ही तुमच्या धर्माची वृद्धी करा. लक्ष्मण असे म्हणाल्यावर श्रीरामचंद्रांची इंद्रिये चंचल झाली. ते धैर्यापासून विचलित झाल्यासारखे झाले आणि मंत्री तसेच पुरोहितांना बोलावून त्या सर्वांना हा वृत्तांत सांगू लागले. श्री रघुनाथांनी दुर्वासांच्या आगमनाची आणि तापस रूपधारी काळाच्या समक्ष केलेल्या प्रतिज्ञेची घटना देखील सांगितली. हे ऐकून सर्व मंत्री आणि उपाध्याय चुपचाप बसून राहिले. कोणीच काही बोलू शकले नाही. तेव्हा महातेजस्वी वसिष्ठ म्हणाले, महाबाहो महायशस्वी श्रीरामा, यावेळी जो रोमांच उभे करणारा विकट विनाश येणार आहे आणि लक्ष्मणाशी जो वियोग होणार आहे ते सारं मी तपोबलानं पूर्वीच पाहिलेलं आहे. काळ मोठा प्रबळ आहे. तुम्ही आता लक्ष्मणाचा परित्याग करावा. तुमची प्रतिज्ञा असत्य करू नका, कारण प्रतिज्ञा नष्ट झाली तर धर्माचाच लोप होईल. धर्माचा लोप झाल्यावर चराचर प्राणी, देव तसंच ऋषींसह सारं त्रैलोक्य नष्ट होऊन जाईल, यात शंका नाही. म्हणून पुरुषसिंहा, तुम्ही त्रिभुवनाच्या रक्षणावर दृष्टी ठेवून लक्ष्मणाचा त्याग करा आणि त्याच्याशिवाय धर्मपूर्वक स्थित राहून संपूर्ण जगाला स्वस्थ तसंच सुखी करा. तेथे एकत्र झालेल्या मंत्री, पुरोहित इत्यादी सर्व सभासदांच्या त्या सभेमध्ये वसिष्ठ मुनींनी सांगितलेले ते वचन ऐकून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, सुमित्रानंदना, मी तुझा परित्याग करतो की ज्यामुळं धर्माचा विलय होणार नाही. साधू पुरुषांचा त्याग केला काय की वध केला काय, दोन्ही सारखंच आहे. श्रीराम इतके म्हणताच लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो त्वरित तेथून निघून गेला. मग आपल्या घरी देखील न जाता तो शरयूच्या किनाऱ्यावर गेला. तेथे जाऊन त्याने आचमन केले आणि हात जोडून सर्व इंद्रिये वश करून त्याने प्राणवायूचा अवरोध केला. लक्ष्मणाने योगयुक्त होऊन श्वास घेणे बंद केले आहे हे पाहून इंद्रादी सर्व देव, ऋषी आणि अप्सरा त्यावेळी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करू लागल्या. महाबली लक्ष्मण आपल्या शरीरासहच सर्व माणसांच्या दृष्टीसमोरून अदृश्य झाला. त्यावेळी देवराज इंद्र त्याला बरोबर घेऊन स्वर्गात गेले. भगवान विष्णूंचा चतुर्थांश अंश लक्ष्मण आलेला पाहून सर्व देव आनंदित झाले आणि त्या सर्वांनी प्रसन्नतापूर्वक लक्ष्मणाची पूजा केली. इथे 84वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 85वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.